की अजितदादांवरती अन्याय झाला असं ते नेहमी म्हणतात. ठीक आहे, तो 2019ला आम्ही दोघांनी जो निर्णय घेतलेला होता तो जर पूर्णत्वाला गेला असता तर आज आणखीन महाराष्ट्रामध्ये खूप काही घडलं असतं. पण तेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा तुमच्या एक एक त्यावेळेस आमचं गुप्त मतदान झालं नाही विधानसभा अध्यक्षाचं. त्या विधानसभा अध्यक्षाचं आपल्या नियमामध्ये नियम पुस्तिकेमध्ये गुप्त मतदान आहे, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाचे आदेश आणले की हात वर करून मतदान. त्याच्यामुळं मला त्याच्यात अडचण वाटली, म्हणून आमचं आधीच ठरलेलं होतं की गुप्त मतदान करायचं. गुप्त मतदान झालं असतं तर आज जसे आमदार माझ्याबरोबर आहेत तसे त्याही वेळेस आमदार तुम्हाला गुप्त मतदानामध्ये दिसले असते आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री पाहायला मिळाले असते. तेव्हा पवार साहेब सोबत आले असते का नंतर समजा ते मला माहित नाही, मी त्यांचं कसं त्यांच्या मनात काय आहे ते आजपर्यंत कोणालाच ओळखता आलं नाही, ते मला कसं ओळखता येईल. नाही, कारण असं म्हणतं की तुम्हाला परत घेणं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे पक्षातलं की तुम्हाला त्यांच्या मनात काय आहे ते आमच्या काकींना आजपर्यंत ओळखता आलं नाही, तर मी काय ओळखणार नाही. पण तुम्ही जेव्हा परत आला त्यात काकींचा खूप मोठा रोल होता. तुम्ही जेव्हा परत याचा निर्णय घेतला 19 मध्ये. नाही त्या माझ्या आई समान आहेत, त्याच्यामुळे तसं काही म्हणजे हे नाही. माझे त्यांनी नेहमीच मला मुलाचा दर्जा दिलेला आहे. ह्या सगळ्या प्रकारानंतर काकींची बोलणं झालं. आता असून कधीच बोलणं आहे का परिवारात आता? कारण मी मागे तर सुप्रिया सुळेंचा बोलणं आहे ना. नाही, मी मागे सुप्रिया नाही सुळेंचा बोलणं. इंटरव्ह्यू एक मिनिट, हे झालं आमचं जुलैमध्ये. त्याच्यानंतर दिवाळीत आम्ही सगळे एकत्र होतो ना. दिवाळीत तुम्ही सगळ्यांनी बघितलंच ना. नाही, मागे मी एकदा सुप्रिया सुळेंचा इंटरव्ह्यू केला होता एका, तेव्हा ते म्हणत होते की दादा माझ्याशी बोलत नाहीत, मी बोलण्याचा प्रयत्न करते. दिवाळी झालेली तुम्हाला आठवते का? हो. दिवाळीमध्ये बहीण भावांनी ओवाळण्याचा कार्यक्रम केला, पाडव्याचाही कार्यक्रम तिथं झाला. दिवाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणं येणं असतं, सगळ्या ठिकाणी झालेलं होतं.